पुण्यातील ILS कॉलेजमध्ये ABVP म्हणजेच विद्यार्थी संघटनेकडून सध्या आंदोलन करण्यात येत आहे। आता माझ्या मागे बघू शकता की सध्या ABVPचे जे विद्यार्थी आहेत ते या कॉलेजच्या ज्या पायथ्याशी आहेत तिथे बसून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की मूलभूत ज्या सुविधा आहेत ते कॉलेज देत नाही आणि प्राध्यापक देखील या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारचं उत्तर जे आहे ते देत नाही आहे। त्याच्यामुळे हे जे आंदोलन आहे सध्या ABVP या पुण्यातील लोकप्रिय ILS कॉलेजमध्ये आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय सांगशील, काय अशा मूलभूत सुविधा, कुठल्या मूलभूत सुविधाच्या अभावी प्राचार्य उत्तर द्यायला तयार नाही आहेत? नमस्कार, मी ILS कॉलेजचा विद्यार्थी आहे। तर गेल्या 24 तारखेला 24 फेब्रुवारीला आम्ही विविध प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक समस्यांवरती कॉलेजला निवेदन दिले होते। तर ते त्याच्यात जसं की कॅन्टीनचा मुद्दा असो, रस्ता दुरुस्तीचा मुद्दा असो आणि असे वेगवेगळे प्रकारचे अवैध शुल्क वाढ झाली जी की BBA LLB सेकंड आणि थर्ड इयरवाल्यांची। त्यामुळे ह्या सगळ्या मुद्दे होते, आम्ही त्या निवेदनात मांडले आणि कॉलेज प्रशासनाने ते घेतले। पण दोन दिवस झाले, 3 दिवस झाले आम्ही फॉलोअप घ्यायला गेलो, पण कुठलाच आम्हाला प्राचार्य मॅडम भेटला नाही आणि कुणीच भेटलं नाही। प्राचार्य मॅडम सुट्टीवरती गेल्या होत्या आणि नंतर मग कुणी कन्सर्न ऑथॉरिटी पण नव्हती। मग शेवटी आम्ही 10 तारखेला आम्ही स्मरणपत्र दिलं की त्याच्यात आम्ही डायरेक्ट असं मांडलं की जर तुम्ही 12 तारखेपर्यंत आमच्या समस्यांची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करूया। त्यानंतर मग जे आपल्या ILS सोसायटीचे ज्या डायरेक्टर आहेत वैजयंती जोशी मॅडम, त्यांच्यासोबत पण आमची चर्चा झाली। तेव्हा आम्ही समस्या मांडल्या। त्याच्यात मग त्यांनी आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात द्या, कारण की त्यांनी जे उत्तरं दिले ते सगळे उडाउडीची उत्तरं दिली। उडाउडीची उत्तरं दिल्यानंतर त्यांनी कुठलीही गोष्टीची जबाबदारी घेतली नाही। पण आम्ही जेव्हा लेखी स्वरूपात मागितलं तेव्हा त्यांनी नाकारलं। त्यामुळे ही सगळी प्रतिकूल परिस्थिती पाहत आम्हाला असं वाटलं की आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। आणि मूलभूत सुविधांचा जर प्रश्न राहिला तर तुम्ही जर रस्ता बघितला तर रस्ता इतका भयानक आहे की तिथं प्रत्येक वेळेस कुठल्या विद्यार्थ्याचा अपघात होतो। उपाहारगृह नाही। आपण जर पाहिलं की काही मुलं जे आहेत ते अपंग आहे, अशा मुलांना जे लंगडत ते बाहेर जातात, काहीतरी खाऊन येतात, म्हणजे इथं उपहारगृहसुद्धा नाही। ह्या अशा काही गोष्टी अशा भरपूर। आणि जर वॉटर कूलर जर पाहिलं त्याच्यातसुद्धा पाणी फार अस्वच्छ आहे। ह्या अशा बाकीच्या सगळ्या ज्या समस्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांना भेडसावत होत्या। त्यामुळे आम्ही सगळ्या विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं। कधीपासून हे सगळे प्रश्न आहेत जे ते प्रलंबित आहेत? जवळपास 1.5 महिन्यापासून हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत। आम्ही वारंवार त्यांना निवेदन देऊनसुद्धा त्यांनी काही म्हणजे त्याला प्रतिक्रिया दिल्या नाहीत। आम्हाला जे एक्सपेक्टेड होतं ते त्यांच्याकडून तर काहीसुद्धा झालं नाही। आणि एवढ्या उन्हाचं मुलांना 12:30 वाजता जर ब्रेक होत असेल आणि 2 किलोमीटर चालत जावं लागत असेल तर त्यांची काय ह्या कॉलेजची सुविधा आहेत ते बघावं। आणि आंदोलन शांततेपूर्ण करताय का घोषणाबाजी? कॉलेज आंदोलन मगापासून शांततापूर्ण पद्धतीनेच करत होतो। आम्ही सुरुवातीला 11 वाजेपासून या आंदोलनाला इथं बसलेलो होतो, परंतु महाविद्यालय प्रशासनाकडून कुठलाही प्रतिनिधी आम्हाला या आंदोलनासाठी उत्तर देण्यासाठी आलेला नाही। म्हणून नाईलाजास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करून आम्ही वरती प्राचार्य महोदयांच्या कॅबिनमध्ये गेलो। तिथे प्राचार्य महोदयांच्या जी खुर्ची आहे ह्याला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, कारण की मागच्या जवळपास अनेक दिवसांपासून बघितलं तर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना उत्तर द्यायला तिथं कोणी बांधील नाही आहे। ना प्राचार्य कॉलेजमध्ये आहेत, ना त्यांचा प्रभारी चार्ज कोणाकडे देण्यात आलेला आहे, ना कोणी विद्यार्थ्यांना इथं समस्यांचं निराकरण करण्यासाठी कोणी उपलब्ध आहे। आज पण प्राचार्य इथं आलेले नाही आहेत। नाईलाजास्तव आम्हाला या संस्थेच्या डायरेक्टर आहेत वैजयंती जोशी मॅडम, यांना जाऊन भेटावं लागलं। यांनी आम्हाला भेटण्यासाठी बोलवलं असताना आत्ता आम्ही सर्व समस्यांचा चर्चा त्यांच्यासोबत केलेली आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये या समस्या समाधान तुमचं विद्यार्थ्यांचं करू असं लेखी स्वरूपाचं आश्वासन कॉलेजकडून आम्हाला आता देण्यात येणार आहे। नक्कीच आपण बघू शकतो की मूलभूत सुविधांच्या अभावी सध्या विद्यार्थी जे आहेत ते गेल्या 1.5 महिन्यांपासून या सगळ्या प्रयत्नात आहेत की आम्हाला ज्या ॲटलिस्ट मूलभूत सुविधा आहेत त्या मिळाव्यात, मात्र ते देखील मिळत नसल्याचं पाहायला मिळते। माझ्या मागे बघू शकता की बरेचसे विद्यार्थी जे आहेत लॉ कॉलेजमधले ते इथं बसलेले आहेत। पलीकडे पोलिसांचं देखील आपल्याला या सगळ्या आंदोलनावरती जे नजर ठेवून असल्याचं पाहायला मिळते। सध्या ते त्यांच्या गप्पांमध्ये व्यस्त आहेत, मात्र इथं या आंदोलनासाठी पोलीस देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्याकडे कुठेतरी कॉलेज दुर्लक्ष करत आहे का? विद्यार्थी मागणी करून पण कॉलेज त्याकडे लक्ष देत नाही आहे का? प्राचार्य जे आहे ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो ABVPने सध्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।